निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतसा उमेदवारांनी प्रचाराला वेग घेतला आहे। सातपूरमधील प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपच्या पूर्ण पॅनलच्या प्रचाराने जोर धरला आहे। गेल्या 10 वर्षापासून नगरसेवक असलेले माजी सभागृह नेते शशी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सदर पॅनलने प्रचारास सुरुवात केली आहे। आज राज्य कर्मचारी सोसायटी अशोकनगर या परिसरात घरोघरी जाऊन प्रचार केला। उमेदवारांनी परिसरातील मतदारांना प्रचारपत्रक देत ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेऊन निवडून देण्यासाठी विनंती केली। शशी जाधव यांच्या 10 वर्षाच्या कामाच्या अनुभवाच्या जोरावर राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी भाजपच्या पॅनलला निवडून द्यावं यासाठी हा जोरदार प्रचार सुरू झाला आहे। या प्रचाराप्रसंगी शशी जाधव यांनी माहिती दिली। नमस्कार, मी शशिकांत जाधव। प्रभाग 10 मध्ये नाशिक मनपाचे इलेक्शनचं रणधुमाळी आता सुरुवात झाली आहे आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये प्रभाग 10 मधून मी स्वतः, माझ्याबरोबर सुदामदादा नागरे, आमच्या पाटीलताई, बोलकरताई असे 4 जणांची टीम आम्ही या ठिकाणी घर टू घर प्रचाराला प्राधान्य देतोय। माझ्याबरोबर हे तिन्ही उमेदवार नवीन असल्यामुळे या तिघांची संपूर्ण प्रभागात ओळख व्हावी यासाठी गेल्या 4 दिवसापासून आम्ही प्रत्येक घर टू घरात जाऊन प्रत्येक व्यक्तीशी त्या ठिकाणी चर्चा करतोय। नुसती चर्चा न करता त्या ठिकाणी काय आमच्याकडनं काम राहून गेले मागील 10 वर्षामध्ये किंवा नवीन उमेदवारांनाही ते कळालं पाहिजे की या प्रत्येक गल्लीचा प्रॉब्लेम काय आणि त्या प्रॉब्लेमची सगळी नोंद आम्ही आतापासून चालू केलेली आहे आणि येणाऱ्या इलेक्शनला कुठल्याही राजकीय पक्षावरती किंवा कुठल्याही उमेदवारावरती कुठल्याही वाईट साईड न बोलता किंवा त्यांच्या वेगळ्या भावनेत न जाता आमचा बीजेपी पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे आणि त्या पक्षाची जी भूमिका आहे, नरेंद्र मोदी साहेबांची काय भूमिका आहे, फडणवीस सरांची काय भूमिका आहे, आमचे पालकमंत्र्यांची काय भूमिका आहेत, आमच्या तिन्ही आमदारांची काय भूमिका आहेत, या सगळ्या गोष्टी आम्ही जनतेपुढे घेऊन जातो। ज्या पद्धतीने एक खासदार एक गाव दत्तक घेतात, एक आमदार एक गाव दत्तक घेतात, तसे आम्ही 4ही उमेदवार आमच्या गावातही या ठिकाणी वार्डामध्ये पिंपळगाव बौला हे गाव त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आम्ही 4ही नगरसेवक मिळून या संपूर्ण परिसरामध्ये ते पिंपळगाव गाव दत्तक घ्यायचं ठरवलं आहे। त्याचबरोबर हा संपूर्ण वार्ड जो आहे तर त्याची जर आपण भौगोलिक परिस्थिती जर पाहिली तर पूर्वी ह्याच प्रभागामधून जो पूर्वीचा 18 प्रभाग होता त्यामध्ये 19,000 प्लस लोकसंख्या मतदार संख्या होती। आज ती वाढून फक्त 22,000 त्या ठिकाणी झाली, 24,000। तर मला वाटतं फक्त आमचा वार्ड जो वाढलाय तो हार्डली 5 ते 10% वाढलाय, पण मात्र नगरसेवक संख्या ही डबल झाली, 2 ते 4 झाले। त्यामुळे काम करण्यास मोठी संधी आहे। महानगरपालिकेतून जे आमचे नागरिक या ठिकाणून टॅक्स भरतात त्यांना तो निधी इथे आम्हाला आणण्यास तो जास्त मिळणार आहे आणि पर्यायी ह्या संपूर्ण प्रभाग 10चं पुढील जे वातावरण आहे अतिशय चांगली कामं आम्ही त्या ठिकाणी नियोजनबद्ध करणार आहोत। मला स्वतःलाही पूर्ण 10 वर्षाचा या संपूर्ण परिसराचा अतिशय चांगला अनुभव आहे। एवढंच नाही, महानगरपालिकेमध्ये जमिनीच्या आतील पिण्याच्या पाण्याच्या लाईन ज्या आहेत त्याच्या अजून ड्रॉइंग नाही आहेत, पण मात्र माझ्याकडे तो संपूर्ण सेट आहे। कुठल्या गल्लीत किती इंची लाईन गेली, काय साईजच्या लाईन आहेत, कुठलं प्रेशरने पाणी जायला हवं, हे अतिशय बारीक सारीक अनुभव आहेत। ड्रेनेजच्या लाईनींची सगळं माहिती आहे आणि मला वाटतं मेजर काम आहेत दिवाबत्ती आणि लाईट। तर ह्या सगळ्या याच्यामध्ये दिवाबत्तीचं काम असेल, त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचं काम असेल, रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम असेल, त्या ठिकाणी ड्रेनेजचं काम असेल, ह्या सगळ्या कामाची जाण असलेला मी नगरसेवक असल्यामुळे लोकांच्या भावना त्यातील सगळ्या गोष्टी ह्या अतिशय तंतोतंत आम्ही जाणून घेतलेल्या आहेत। त्याचबरोबर या परिसराची टोटल लोकसंख्या जर आपण बघितली तर ती 46,000 प्लस जाते, पण मतदान संख्या मात्र फक्त 24,200 आहे आणि मग एवढी मोठा वार्ड असताना यामध्ये आमचा हा संपूर्ण कामगार एरिया आहे। या कामगार एरियात अनेक महिला नोकरी करतात, पुरुषही नोकरी करतात, मोठे मोठे कॉलेजेस या परिसरात नाहीत, शाळा चांगल्या म्हणाव्यात अशा या परिसरात नाही आणि म्हणून मनपाची शाळा असेल किंवा काही प्रायव्हेट आमच्या इथल्या शाळा ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना नाशिकमध्ये पर्यायी जावं लागतात। या ठिकाणी अनेक गरजू लोक छोट्या मोठ्या कार व्हॅन तयार करून, छोट्या गाड्या तयार करून या विद्यार्थ्यांची ने-आण करत असतात। त्या सगळ्यांचा आमचा एक वेगळा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे। मग महिलांची सुरक्षा असेल, विधवा महिलांचे काही प्रॉब्लेम असतील, सेतू कार्यालयाची कामं असतील,
ह्या सगळ्या कामांमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या असतील या सगळ्या सोडवण्याचं काम आम्ही चौघे जण येणाऱ्या काळामध्ये नक्कीच करू. एवढीच या ठिकाणी मी जनतेला आवाहन करतो की या संपूर्ण नाशिक शहरातच नव्हे तर जिथे जिथे म्हणून इलेक्शन असतील त्या त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना आपण चांगल्या मताने निवडून द्याल. आम्ही चौघे तुम्हाला विनम्र नमस्कार करतो आणि आम्हाला भरघोस मताने निवडून द्याल अशी विनंती करतो. वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, सातपूर.